नमस्कार. एक मिनिट. त्याच्या आधी मी छोटीशी रिव्हिजन करून घेतो. आपण मागे हा झोपेचा खरोखर युनिव्हर्सल प्रॉब्लेम आहे, पण झोप ही आपल्या शरीराची ही अत्यंत महत्वाची गरज आहे. आणि हे झोपेचे सायकल आपण प्राण्यांमध्ये, वनस्पतींमध्ये आणि ह्युमन बिईंगमध्ये पण. पण तुम्ही प्राणी आणि वनस्पती पाहिले असतील की ते कधी नेचरच्या अगेन्स्ट जात नाही. आपण एकमेव प्राणी आहोत जे नेचरच्या अगेन्स्ट जातो आणि म्हणून आज या मोठ्या प्रॉब्लेमवर फेस करतोय. आणखीन एक महत्वाचा प्रश्न पाहिला होता आपण. झोप जी आहे, झोपेच्या अवस्थेमध्ये आपलं जरूर पुनर्जन्म होतो. सगळं रिस्टोरेशन, ब्लड प्रेशर नॉर्मल होणं, हिलिंग होणं, पूर्ण ब्रेन स्वतःला रिऑर्गनाइज करणं, हार्मोन्स रिऑर्गनाइज करणं, हे झोपेमध्ये होतं. त्यामुळे झोप हा विषय लाईटली घेऊ शकतो. आणि जर का झोप ज्यांना कोणा आरोग्याच्या मार्गावर पहिले चालायचं आहे, ज्यांना थोडंही वाटत असेल की आपण निरोगी राहावं, तर पहिला पायरी झोप आहे. पहिली पायरी महत्वाची. आणि जी पहिली पायरी जी झोपेची आहे तर त्यामुळे ती समजणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि मग तुम्हाला कळेल की हे सायकल आपल्या पृथ्वीच्या सायकलशी निगडीत आहे. चंद्राचं आणि सूर्याचं सायकल ते हा जागेपणीसाठी आहे. तशा प्रकारचे केमिकल तयार होतात, त्याला आपण सिरोटोनिन म्हटलं होतं. आणि जे नाईट सायकल जे आहे, मेलॅटोनिन म्हटलं तर तशा प्रकारचे हार्मोन आपल्या शरीरात तयार होतात. ते आपण मागच्या वेळेला पाहिलं होतं. आठवण सगळ्यांना हे कळलं. आणि जेव्हा आपण हे पाहिलं होतं त्यावेळेला झोपमध्ये आणखीन एक महत्त्वाचं पाहिलं की झोपमध्ये लाईट, हलकी झोप आणि गाढ झोप अशा ब्रेन सायकल्स आहे. 90 मिनिटाचे सायकल्स आहे. ते पुढे तर रिपीट नाही करत मी. आणि जेव्हा आपण रॅपिड आय मुवमेंट स्लीप पाहिजे त्यावेळेला आपल्या सगळ्या ब्रेनमध्ये रिऑर्गनायझेशन व्हायला लागतं, रिस्ट्रक्चरिंग व्हायला लागतं. म्हणून ज्यांना परीक्षेमध्ये चांगलं यश मिळवायचं असेल त्यांनी पहिल्यांदा झोपच महत्वाची आहे. कारण मेमरी त्या झोपेमध्ये फॉर्म व्हायला लागते, रिकन्स्ट्रक्ट व्हायला लागते, रिऑर्गनाइज व्हायला लागते. ओके. आणि जे मुलं अतिशय झोपत नाही, कंटिन्युअस अभ्यास करायला लागतात, त्यांना नेमकं परफॉर्मन्स कमी होतो. त्या झोपेमध्ये हिलिंगचं सगळ्यात महत्वाचं तंत्र आहे आपली नॅचरल. ते आपण मागच्या वेळेला पाहिलं होतं. तर आज आपण याच्याकडे पाहताना थोडंसं डोळसपणे पाहूया. तर तुम्ही जो पण तुम्ही मला शेअर करा. कोणाला असं आठवतं का तुमचा एखादा दिवस ज्या वेळेला तुम्हाला झोप लागली नाही आणि त्यावेळेला काय काय झालं आपण पाहूया आणि त्याचं अनालिसिस करूया. रेडी? हा. ज्यावेळेस मी खूप जास्त थकलेला असतो, हा, दिवसभर खूप परिश्रम झालेले आहे, थकलेला आहे, हा, मग रात्री जेवण केलं, हा, थोडासा आराम करायचा म्हणून किंवा टीव्ही समोर बसलो म्हणून झोपून लोट नसून अचानक आपोआप म्हणजे झोपेच्या मग असं थोडं कळायला लागते की आता आपल्याला झोप येऊन राहिली. कशी झोप लागते हे माहिती नाही. तो आपला नेहमीचा पाठ. डोळे बंद झाले आहे आपली आणि झोप येऊन जाते आणि बस झालं. नंतर मग 2-4 मिनिटात कधी झोप लागते पता लागतो. हा आपला नेहमी सगळ्यांचा पॅटर्नच असतो. पण असे कोणी आहेत का ज्यांना झोप लागत नाही? त्यावेळेला काय होतं, तुमचा ज्या दिवशी झोप न लागलेला दिवस आठवा. असा एका दिवस आठवतो का? आठवतो. मग त्यावेळेला काय झालं म्हणजे आता थोडं शेअर करूया. म्हणजे माझं तर कधी कधी मला असं वाटतं, हा प्रश्न होतो मला की खूप थकली असते दिवसभर आणि दिवसाही थोडंही झोपत नाही मी, आणि तरी रात्री जर झोपलं तर लवकर लागायला हवी झोप, किंवा तरी रात्र झोप लागत नाही कधी कधी एखाद्या वेळेस. असं प्रश्न पडतो त्यावेळेस दिवसभर मग सगळे म्हणतात की अरे थकली आहे तर तुला झोप तर लागायलाच हवी. म्हणजे हा प्रश्न मला माझं जातील. तर तेव्हा मग सगळ्या त्या दिवसभरातल्या गोष्टी ज्या आहेत सतत काहीतरी सगळं दिसत राहतं ते मला. आणि किती विचार केला की विसरायचा तरी ते काही विसरता येत. त्यासाठी काय
आता हेच महत्वाचं पार्ट. आता पहिल्यांदा असं का होतं, पहिल्यांदा आपलं ब्रेन आहे काय बेसिकली, आपलं ब्रेन प्रॉब्लेम सॉल्व्हर आहे. ओके, आणि जेव्हा एखादा प्रॉब्लेम, आता तुम्ही पहा, ज्या वेळेला चांगला झोपेवाला दिवस आणि न झोपेवाला दिवस तुम्ही बारकाईने पाहिला, तर ज्या वेळेला झोप येत नाही आपल्या डोक्यात काहीतरी एखादं विचार सायकल सुरू होतं जे आपल्याला प्रॉब्लेमॅटिक वाटतं. आता कुठेही राहू शकतं. ओके, आणि जेव्हा एखादा प्रॉब्लेम सिच्युएशन आपल्या डोळ्यासमोर येते त्यावेळेला आपलं ब्रेन एक्सायटेटरी सायकल सर्किट्स तयार करता येतात. म्हणजे काय, मागे आपण पाहिलंय आपल्या ब्रेनमध्ये 2 केमिकल्स तयार होतात, एक्सायटेटरी आणि इनिबिटरी. म्हणजे काय, एक्सायटेट करणारे म्हणजे कोणते आपण पाहिले, सिरोटोनिन पाहिला होता, डोपामिन पाहिला होता, ॲड्रिनलिन पाहिला होता, कॉर्टिसॉल पाहिला होता. हे आपले एक्सायटेशन करणारे केमिकल्स. ज्यावेळेला भांडतो त्याला ते व्हायला लागतात. इनिबिटरी आपण काय पाहिलं होतं, गॅबा अमायनो ब्युट्रिक ऍसिड, त्याला आपण शांत होतो, त्यावेळेला रिलॅक्स होतो. तर अशा प्रकारचे 2 केमिकलचं आपलं संतुलन आणि असंतुलन चालू असतं. आता जर का तुम्ही दिवसभर सतत स्वतःला एक्सायटेड ठेवत असाल कुठल्याही गोष्टीने, म्हणजे घाई असणं, एखाद्या गोष्टीला जास्त रिस्पॉन्स देणं, एखादी गोष्ट मनात सतत टिचून ठेवणं, किंवा परफेक्टच असायला पाहिजे अशा प्रकारचा अट्टहास, किंवा हे असंच पाहिजे माझ्या पद्धतीने सगळ्यांनी केलं पाहिजे, कुठला एनिथिंग, किंवा कुठली की पुढे काय होईल का, मला काय होईल का, एखादा आजार होईल का, अशा. तर जेव्हा इव्हन आजकाल लोक कंटिन्युअस सिरियल्स पाहायला लागतात, मॅचेस पाहायला लागतात, त्यावेळेला कंटिन्युअस ब्रेनमध्ये एक्सायटेटरी भडी मारवायला लागतो. आणि आपलं ब्रेनचं असं असतं, जर का तुम्ही एखाद्या प्रकारचं न्यूरो सर्किट डेव्हलप केले आणि ते वारंवार डेव्हलप करायला लागले, ते आपोआप डेव्हलप होतात. ओके, याला प्रूनिंग इफेक्ट म्हणतो आपण, ते आपोआप डेव्हलप होतात. आणि ते कारण नसताना सतत चालू असतात. म्हणजे याचा अर्थ काय झाला, आपल्या ब्रेनमध्ये सतत एक्सायटेड केमिकलचा शॉवरिंग चालू राहिला आणि मग त्याला शांत करायला खूप त्रास आहे. कळलं का, लक्षात आलं का? मी सोपे शब्द सांगायचं तर, आपण रस्ता चांगला आहे त्यावेळेला आपण 5व्या गिअरमध्ये गाडी चालू. ओके, पण काय होतं, रस्ता चांगला असेल 1ल्या गिअरमध्ये आपण गाडी चालवतो. लक्षात असतं, रस्ता खूप छान आहे पण तरी 1ल्या गिअरमध्ये गाडी चालवत आहे आणि पेट्रोलचं कन्झम्पशन चालवायला लागतं आणि आपण म्हणतो एवढ्या लवकर पेट्रोल संपलं कसं. हा साधा सिंपल त्याचा अर्थ. मग याचा अर्थ कळायला पाहिजे की आपल्याला आपलं ब्रेन आणि बॉडी शांत कसं करता येईल. तुम्हाला मागे वेव्स पण सांगितल्या होत्या, ज्या अशांत असतात ब्रेनमध्ये जास्त वेव्स तयार होतात, जास्त फ्रिक्वेन्सी तयार व्हायला लागते, आणि शांत होतात त्याला ब्रेनच्या वेव्स कमी होतात. म्हणजे आपल्याला पहिल्यांदा शिकावं लागेल आपल्या ब्रेनच्या वेव्स शांत कशा करायच्या. हे सगळ्यांना कळलं का, लक्षात सगळ्यांच्या. जगातल्या सगळ्या लोकांना जेव्हा झोपेचा प्रॉब्लेम येतो, एकाच गोष्टी सतत विचार करून ती स्वतःला सदैव एक्सायटेड मोडमध्ये ठेवतात. आणि मग कुठलीही एखादी सादृश्य गोष्ट आली तर ती लवकर एक्साइट व्हायला लागतं. आणखी सोपं उदाहरण घ्या, तुम्ही समजा एक कुकरवर भांडं ठेवलं आहे आणि पाणी गरम केलेलं आहे आणि त्याला ताटली ठेवली, तर एक स्टेज येते ज्या वेळेला पाणी उकळायला लागतं, ताटली लवकर बाहेर पडते. आणि नंतर मग परत जरी तुम्ही गॅस बंद केला आणि परत लावला, ती ताटली पटकन लवकर पडायला लागते. म्हणजे ऑलरेडी पाणी उकळलेलं असतं आणि थोडंही ट्रिगर ते ताटली बाहेर पडत करतात. तसंच तुम्ही एक्सायटेटरी अवस्थेमध्ये स्वतःला ठेवत असाल तर तुम्हाला झोपेचा प्रॉब्लेम व्हायला लागतो. आणि जेव्हा झोपेचा प्रॉब्लेम येतो त्यावेळेला त्याच वातावरण स्वतःला ठेवतं. हे सगळ्यात महत्त्वाचं कारण. हे कळलं का, पटलं? आणि तुम्ही, आणि मनुष्य असं प्राणी आहे की स्वतः स्कॅनिंग करू शकतो, तुम्हाला तुमची अवस्था पटकन कळायला लागते. हे नक्की कळलं? म्हणजे याचा दुसरा अर्थ आहे, जेव्हा आपण स्वतःला शांत अवस्थेत हळू सरावाने ठेवायला लागतो तर आपण आपल्या बॉडीमध्ये ती अवस्था निर्माण करतो. ओके, त्यासाठी पहिल्यांदा स्लोईंग डाऊन इम्पॉर्टंट आहे. ओके, जेव्हा तुम्ही स्लोईंग डाऊन म्हणजे मेंटली, फिजिकली, बॉडी वाईज जेव्हा स्लोईंग डाऊन कराल तेव्हा तुमची यंत्रणा आणखी हळू व्हायला लागते. आणि तुम्ही बारकाईने, ही यंत्रणा एका लेवललाच नसते, श्वासाच्या लेवलला सुद्धा. तुम्ही आपण बरेच लोक इतका फास्ट श्वास घेतो आणि श्वासामध्ये पॉजच नसतो, बरेचदा श्वास रोखून सुद्धा. तर ही मग झोपेमध्ये चेंजेस करायचे असेल तर ही एक एक्सायटेटरी आणि इनिबिटरी अवस्था तुम्हाला समजली. आणि तुमच्या बॉडीमध्ये काय चालू आहे
हे तुम्ही स्कॅन करू शकला पाहिजे. भले चेंज नका करू, पण स्कॅन निश्चितपणे करता येतं. एवढं कळलं? कोणाच पण नाही कळलं सांगा. हा, आलं लक्ष? सगळ्यांच्या कळलं? बरं, याच्यामध्ये स्वतःला दोष द्यायचे कारण नाही. ही यंत्रणा आपण चेंज केली आहे. जसं आपण पहिल्या गिअरमध्ये चालवतोय, आपल्या पटकन गाडी चौथ्या गिअरमध्ये टाकता येते ना. हे थोडे स्किल शिकायचे आहेत. आज आपण ते शिकणार आहोत. आजच्या लेक्चरमध्ये पूर्ण शिकणार आहोत. म्हणून आता आपण लेक्चर सुरू करू यामध्ये. आता तुम्हाला पाहिजे, सगळे लोक ग्रीनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये आपलं नाव नोंदवायला तयार असतात की नाही? ओके, असतात ना, आपलं नाव झालं पाहिजे म्हणून. काही असे लोक पण आहेत जे झोपेवर प्रयोग करायला लागले. ओके, तर पहिल्या तुम्हाला सांगतोय, एक रँडी गार्डनर नावाचा एक व्यक्ती होता आणि त्यांनी सतत न झोपताचा रेकॉर्ड केला. आता पाहूया या लोकांमध्ये जो ह्युमन बिंग आहे, आपण पाहूया. तर रँडी गार्डनर नावाना त्यांनी सतत न झोपण्याचा रेकॉर्ड केला आणि 264 तास म्हणजे 11 दिवस जवळपास न झोपता राहिला, कारण त्याला रेकॉर्ड करायचा. मग ओके, त्यांनी हे केलं. सगळे डॉक्टर त्याच्या बाजूला सगळे स्कॅनिंग करायला लागले. लोक असं की मी आज ग्रीन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये माझं नाव एक अंकित करणार. मग त्यांचे स्कॅनिंग सुरू झालं, पाहायला लागले. पहिला एक दिवस त्याला काही वाटलं नाही. मग दुसऱ्या दिवस काय झालं, त्याला झोप यायला लागली, पण बिलकुल तो आता बिलकुल डोळे उघडून. आणि मग हळूहळू दुसऱ्या दिवसामध्ये त्याचं एकाग्रता चालली गेली. बॉडीमध्ये थरथर व्हायला लागली, बॉडीमध्ये थकवा व्हायला लागला. तिसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी त्याला आभास व्हायला लागले, कानात आवाज यायला लागलेत, डोक्यात काही वाटायला लागलं. तरी पाचव्या दिवशी आता तर एकदा ठरलं, हा, एकदा ठरलं की आपल्याला रेकॉर्ड तर करायचाच आहे. ओके, आणि जेव्हा ठरलं रेकॉर्ड करायचा आहे, तो जागायला लागला आणि नंतर त्याला काही सुचायला लागलं, त्याला आवाज यायला लागला नाही. अगदी तो प्रचंड वेड्यासारखा करायला लागला. कॉन्सन्ट्रेट पूर्ण चाललं गेलं, पण त्याला सिद्ध करायचं होतं. आणि 11 दिवसानंतर तो कमीत कमी 72 तास झोपला, तेव्हा पुढे नॉर्मल झाला. त्याला हा प्रयोग करायला का? म्हणून तुम्ही जेव्हा झोपत नसाल, तुम्हाला बरोबर चिडचिड व्हायला लागते, राग यायला लागतो, अस्वस्थ व्हायला लागतं, कसरी वाटायला लागतं. हे बॉडीचं नॅचरल फिनॉमिना आहे. ओके, कळलं काय? नंतर आणखीन त्यांनी याच्यावर दुसरा मात करणारा पाहिजे म्हणून पीटर ट्रिप नावाचा व्यक्ती, ओके, त्यांनी ठरवलं मी आधी गार्डनरचा रेकॉर्ड मला मोडायचा. ओके, तर पीटर ट्रिप व्यक्तींनी आणखीन त्यांनी रेकॉर्ड केला आणि 200 तास सलग न झोपायचं. 200 आवर्स म्हणजे जवळपास 13 ते 14 दिवस. ओके, एवढ्या दिवसाचा त्यांनी झोपायचं नाही ठरवलं आणि त्याच्यावर पण प्रयोग केले गेले. आणि त्याच्यावर प्रयोग करायला गेल्यानंतर त्यांना असं आढळून आलं की त्या व्यक्तीची पूर्ण कॉन्सन्ट्रेशन कॅपॅसिटी चालली जाते, हातामध्ये थरथर व्हायला लागतं, प्रचंड कुठलेही आभास व्हायला लागतात, त्यांना काही लक्षात लागत नाही. आणि विचित्र जे आपण ऍडिक्ट लोकांमध्ये मिळतात, ओके, ड्रग ऍडिक्ट मध्ये लोकांमध्ये मिळतात, ते तसे वागायला लागतात, कारण ते न्यूरो सर्किट ते ऍक्टिव्हेट करतात. या सगळ्यांमध्ये मिळालं. बरं, हे प्रयोग उंदरांमध्ये पण केला गेले. जेव्हा उंदरांमध्ये प्रयोग केले गेले, जर त्यांना झोपवायचं नाही ठरवलं तर ते अति खायला लागले, उंदर लठ्ठ व्हायला लागले आणि लठ्ठामध्ये त्यांच्या लिव्हरमध्ये चेंजेस व्हायला लागलेत, लिव्हरवर डॅमेज व्हायला लागले आणि त्यांच्या बॉडीमध्ये प्रचंड चेंजेस व्हायला लागले आणि त्यांचा त्यामध्ये मृत्यू पण झाला. असं उंदरांमध्ये प्रयोग करायला. एवढी महत्वाची झोप आहे. म्हणून तुम्ही बाकी काही नाही केलं तरी चालतं, पण तुम्हाला शांत झोप तुम्ही वर त्यावर प्रयोग करणं महत्वाचं, किंवा त्यावर ऍटलिस्ट ती आपली आवश्यकता आहे. झोप ही आवश्यकता आहे. ओके, तुमच्याकडे किती पैसा तेवढं इम्पॉर्टंट नाहीये, किंवा तुम्ही किती अचीव केलं ते पण इम्पॉर्टंट नाहीये. म्हणून तुम्हाला शरीर निरोगी, कारण आज तुम्ही पहा, आज आजूबाजूला सगळे पाहतात वयाच्या 50-60 वर्षापासून प्रचंड मेहनत करतात आणि सगळे डिसऑर्डर मध्ये जायला लागतात. ही आजची वस्तुस्थिती आहे. आणि म्हणूनच आपल्याला ही पूर्ण प्रक्रिया समजून घ्यायची.
तर हे दोन प्रयोग कळले का सगळ्यांना? म्हणून जगामध्ये जे जे लोक, म्हणून आज तुम्ही बघा प्रत्येक ठिकाणी सगळ्या बातम्यांमध्ये, सगळ्या सिरियल्समध्ये जे काही तुम्ही आजूबाजू चालतं, लोक हायपर एक्सायटेड आहेत, खूप फास्ट आहेत, सगळी गोष्ट पटापट पाहिजे, मल्टीटास्किंग झालेलं आहे आणि ओव्हरऑल बॉडी एक्सायटेड आहे. आणि म्हणूनच तुम्हाला आज ब्लड प्रेशर, डायबिटीज हे सगळे प्रॉब्लेम तुम्हाला मिळायला लागतात, बिकॉज यू डोंट नो हाऊ टू सेटल युअर बॉडी, स्टॅबिलाइज युअर बॉडी. मग आता हे दोन प्रकारचे असतात. एक असतो न्यूरो एक्सायटेटरी बिहेवियर आणि न्यूरो इनिबिटरी बिहेवियर. हे समजून घ्या. न्यूरो एक्सायटेटरी बिहेवियर आणि न्यूरो इनिबिटरी बिहेवियर म्हणजे काय, याचा अर्थ समजून घ्या. की जेव्हा एखादं उद्दीपन आपल्याला मिळालं, उद्दीपन म्हणजे कुठले, भांडीवाली आली नाही हे उद्दीपन समजा, स्वयंपाक आली नाही, स्वयंपाक करायला लावलं, तर त्यावेळेला आपण काय करतो, जसं हे उद्दीपन मिळालं आपला होल बॉडी रिस्पॉन्स ओव्हर एक्साइट लागतो आणि उग्र रिस्पॉन्स द्यायला लागतो. म्हणजे ब्रेन जास्त न्यूरोकेमिकल रिलीज करायला लागतं, बॉडीमध्ये स्पाझम व्हायला लागतं, मसल सगळे आकुंचन पावतात, हृदयगती वाढते, श्वासाची गती वाढायला लागते, इंटेस्टाईन मध्ये ताण वाढतो, पूर्ण बॉडीमध्ये ताण लागतो. याला म्हणतात न्यूरो एक्सायटेटरी बिहेवियर. हे कळलं? आणि हे बिहेवियर शांत करायला आपल्या ब्रेनला आणखीन जास्त मेहनत करते आणि त्याला जास्त गाभा तयार करतो आणि हळू शांत करायला बराच वेळ लागतो. म्हणून तुम्ही जेव्हा ओव्हर ऍक्टिव्हिट राहायला लागाल त्याला शांत करायला वेळ लागतो, कारण बॉडीला नॉर्मल करणं भाग आहे. आणि म्हणून अशा प्रकारचं बिहेवियर मग अति रागीट लोक, अति लोभी लोक, अति चिडचिड व्यक्तीमध्ये न्यूरो एक्सायटेटरी बिहेवियर व्हायला लागतं. हे कळलं? म्हणून आता तुम्हाला आपल्या आतमध्ये झाकून पाहायचं की आपलं बिहेवियर कसं आहे. लक्षात ठेवा, कुठलंही बिहेवियर राईट अँड रॉंग नसतं, जज नका करू. या जगात कुठलंच बिहेवियर राईट अँड रॉंग नसतं, पण आपल्याला आपले पॅटर्न्स कळायला पाहिजे. आणि दुसरं न्यूरो सप्रेसिव्ह बिहेवियर म्हणजे काय, एखादी कुठले तरी आपल्याला त्रास होतो आणि त्रास सतत आतमध्ये दाबत 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 जायला लागतो, व्यक्तच करत नाही. आणि सतत जेव्हा दाबत दाबत जायला लागतो ही यंत्रणा कम्प्रेस व्हायला लागते, प्रचंड प्रेशर खाली काम करायला लागते. आणि जेव्हा प्रचंड प्रेशर खाली काम करायला लागते त्यावेळेला आणखीन आतमध्ये एक्सायटेशन व्हायला लागतं, आणखीन एक्सायटेशन व्हायला लागतं. आणि हे जेव्हा एक्सायटेशन व्हायला, ठीक आहे ओके, आणि जेव्हा एक्सायटेशन व्हायला लागतं त्यावेळेला म्हणजे एका ज्वालामुखीसारखा आतमध्ये प्रचंड उष्णता बॉडी व्हायला लागते आणि ही उष्णता सुद्धा बॉडीमध्ये डिस्ट्रक्शन तयार करायला लागते. हे दोन्ही कळलं का? न्यूरो एक्सायटेटरी बिहेवियर म्हणजे अतिशय अस्वस्थ, अग्रेसिव्ह, त्याला आपण शांत न केलं. आणि न्यूरो इनिबिटरी म्हणजे काय, आपण सतत दबत 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 कंप्रेस 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 करायला लागलं आणि आतमध्ये ज्वालामुखी आपण वर हसरा चेहरा, अशा प्रकारे हे दोन्ही बिहेवियर आपल्या बॉडीमध्ये इम्बॅलन्स तयार करतात. हे कोणाला नाही कळलं सांगा? आणि जर का सतत त्याच अवस्थेत राहायला लागलं तर प्रचंड प्रमाणात केमिकल्स आपल्या बॉडीमध्ये व्हायला लागतात, त्याचे क्षय व्हायला लागतो आणि आपण सतत थकलेल्या अवस्थेत की सतत आकुंचित अवस्थेत राहतो. या दोन म्हणतो आपण. एकाला क्रॉनिक फटिग सिंड्रोम म्हणजे सदैव थकवा येणं, काहीच करायची इच्छा न होणं, सदैव थक, आणि मायोस्पाझम सतत मसल ताणात राहणं, इथे दुखणं तिथे दुखणं, कारण मसल टाईट आहे आणि टाईट मसल पेन करतात, इथे दुखणं तिथे दुखणं, पूर्ण बॉडीवर दुखायला लागतं. ओके, तर क्रॉनिक पेन सिंड्रोम किंवा क्रॉनिक ऍक्टिव्ह सिंड्रोम आणि क्रॉनिक फटिग सिंड्रोम याचं रूपांतर व्हायला लागतं. याचा अर्थ असा होतो की आपण स्वतःला शांत करण्याची कला शिकणं खूप महत्वाचं आहे. इथपण कोणाला नाही कळलं सांगा? आपण काय काय पाहिलं, परत आपण रिवाइज केलं तर तुम्हाला काय कळलं? आपण प्रयोग पाहिले, ज्या ज्या लोकांनी झोपेवर ताण काढण्याचा प्रयत्न केला त्यांच्या बॉडीमध्ये हे आपण पाहिलं. उंदरांमधले पण प्रयोग पाहिलेत. झोप ही नैसर्गिक नीड कशी हे आपण बारकाईने पाहिलं आणि मागच्या लेक्चर वेव्ज आपण बारकाईनेच पाहिलं. मग आता आपण इथपर्यंत पाहिलं. मग आता जेव्हा हे कम्प्रेस डिसऑर्डर असतात बॉडीमध्ये, म्हणजे आता तुम्हाला न्यूरो एक्सायटेड सांगितलं आणि न्यूरो सप्रेसिव्ह सांगितलं, ते समजा सतत चालू असेल तर काय होतं? आपल्या ज्या इंटरनल यंत्रणा आहेत
त्या सदैव ऍक्टिव्हेटेड राहतात. वरून चांगलं असतं पण सदैव ऍक्टिव्हेट राहतात. म्हणजे काय? ओके, म्हणजे असं होतं की आपल्या ब्रेन मधून जे न्यूरोकेमिकल, विशेषतः एक महत्वाचा न्यूरोकेमिकल त्याला कॉर्टिसॉल म्हणतात, हा सदैव जास्त स्त्रावायला लागतो आणि त्याचं रूपांतर आपली इम्युनिटी कमी होण्यामध्ये व्हायला लागते. कळलं? परत पहा, न्यूरो एक्सायटेटरी किंवा न्यूरो इनिबिटरी बिहेवियर मध्ये आपल्या ब्रेन मधून कॉर्टिसॉल नावाचा केमिकल तयार होतो. पूर्ण बॉडीमध्ये सतत त्याचा व्यय व्हायला लागतो, अपव्यय व्हायला लागतो. जेव्हा अपव्यय होतो त्यावेळेला आपल्या बॉडीची इम्युनिटी कमी व्हायला लागते. म्हणून बऱ्याच लोकांमध्ये ऑटो इम्युन डिसऑर्डर्स व्हायला लागतात. ऑटो इम्युन डिसऑर्डर म्हणजे वाताचा प्रकार. म्हणजे वाता प्रकारचा काय? हे सगळं साचलेलं आहे बॉडीमध्ये. जॉईंट पेन, साचले, हे सगळं साचलेलं आहे. हे आपल्याला एक माहित आहे की विचारामध्ये साचत नाहीये. आपला सगळ्यांचा गैरसमज आहे की हे सगळे प्रॉब्लेम विचारामध्ये साचतात. नाही, हे सगळे प्रॉब्लेम आपल्या शरीरामध्ये सेल्स मध्ये साचतात. कारण सेलला ती युद्धजन्य परिस्थिती म्हणून समजते, म्हणून सेल त्या प्रकारे प्रतिक्रिया देतात. हे लक्षात आलं सगळ्यांच्या? मग न्यूरो एक्सायटेड, न्यूरो सप्रेसिव्ह डिसऑर्डर्स मध्ये सेल त्या प्रकारे प्रतिक्रिया देतात आणि जेव्हा सेल त्या प्रकारे प्रतिक्रिया देतात त्यावेळेला ही यंत्रणा सदैव ऍक्टिव्हेटेड स्टेटमध्ये राहते. आणि जेव्हा कुठली गाडी सदैव चालू असेल, साधं तुमच्या घरची एखादी गाडी चालू ठेवा आणि घरी ठेवा, तर गाडी एक्झॉस्ट होणार आहे. आणि म्हणून आज लोकांना त्या प्रॉब्लेमला फेस करावं लागतं. मग सोल्युशन काय? सोल्युशन काय? तुम्हाला तुमची यंत्रणा शांत करणं गरजेचं आहे. हे शिकणं महत्वाचं आहे. ओके, आणि जेव्हा तुम्ही एक्साइट करता तुमच्यामध्ये शांत करण्याची कॅपॅसिटी पण आहे. म्हणून आता ज्यांना ज्यांना वाटतं की आपल्या झोपेचा मार्ग चांगला निर्माण करायचा आहे, ते असे त्यांनी काय करायला पाहिजे? बरं, ते इथपर्यंत कोणाला नाही कळलं सांगा एक्झॅक्टली. आपण 2 मिनिटं चर्चा करूया. म्हणजे इंटरव्हलच्या आधी सगळ्यांना झोपेचं हार्मोन्स कळले, सेरोटोनिन, मेलॅटोनिन कळलं सगळ्यांना. म्हणजे एक्सायटरी हार्मोन्स, इनिबिटरी हार्मोन्स, त्या शरीरावर परिणाम कसा पडतो कळला. कारण कॉर्टिसॉल जायला लागला, ऍटेन झालेला, रक्तवाहिन्या आकुंचित झाल्या, बॉडीमध्ये ताण वाढला आणि बॉडी कारण नसता एनर्जी वेस्ट करते. म्हणून थकवा येणं, बॉडीमध्ये स्नायूंमध्ये ताण साचायला लागणं, हे पण सगळ्यांना व्यवस्थित कळलं. हा, आता आता आपण लेट स्टार्ट विथ सोल्युशन्स फर्स्ट. ओके, पहिल्यांदा आपल्या बॉडीमध्ये जस झोप ही नैसर्गिक प्रक्रिया आहे, तर पहिल्यांदा आपल्याला कसं हाऊ टू प्रोसीड फॉर दॅट. लोक नेहमी प्रयत्न करतात माझ्या झोपीची वेळ फिक्स झाली पाहिजे. असं कधीच नसतं. मॅक्झिमम लोकांचं काय, ज्यांना झोपेचा प्रॉब्लेम आहे त्यांचं स्टोरी कशी असते पहा. ते झोपायला जातात आणि बेडवर वाट पाहतात झोपेची. 10 वाजले, 11 वाजले, 12 वाजले, डोळ्यात झोप येतली. आता ते अस्वस्थ होतं. मग आता काय करू? मग परत रूम मध्ये येऱ्या मारायला लागतात. मग आणखीन बाहेर जायचा प्रयत्न करतात, वाचायचा प्रयत्न करतात आणि बऱ्याच लोकांना रात्री 3-4 वाजता झोप येते आणि सकाळी उठणं होतच काय 9 ते 10 वाजता उठतात, काही 11 वाजता उठतात आणि दिवसभर थकवा वाटायला लागतं. दुसऱ्या दिवशी झोपायला गेल्यानंतर तेच परत व्हायला लागतं, तिसऱ्या तेच व्हायला लागतं. म्हणजे बॉडीने काय केलं असतं, झोपेचं सायकल तयार केलं असतं. केव्हा? रात्री 3 ते सकाळी 10. ओके, आणि तुमचा सगळ्यांना अनुभव असेल, ज्यावेळेला परीक्षा असते त्यावेळेला नेमकी जास्त झोप येते आणि परीक्षा एकदा गेली की झोप येणं बंद होऊन जातं. ओके, म्हणजे झोपेच्या जेवढं आपण मागे लागतो तेवढे हे प्रॉब्लेम निर्माण व्हायला लागतात. म्हणून ते हे जे सायकल जे आहे झोपेचं, ते झोप येण्यापेक्षा उठण्याचा प्लॅन आपण ठरवतो. म्हणजे तुम्हाला तुमची दिनचर्या बारकाईने पहा, तुमचा स्क्वेअर बारकाईने पहा आणि तुमच्यात कुठली बेस्ट वेळ तुमच्या झोपेची आहे हे तुम्ही ठरवा. असं जरूर नाही की सकाळी उठलं म्हणजे चांगलं असतं, रात्री जागरण नाही. तुमचं जे काही लाईफस्टाईल आहे त्यावेळेला तुमच्या 8 घंटे झोप कुठे चांगली बसते ते बारकाईने पहा. इज इट पॉसिबल? पहिला हे शक्य आहे का सांगा? ओके,
ओके, हे शक्य आहे. मग आता तुम्ही जर का झोपायला गेलात त्यावेळेला झोप येणं बंद आहे. म्हणून जेव्हा तुम्ही झोपायला रूम मध्ये घ्याल त्यावेळेला आपल्याला कमीत कमी फोटिक स्टिम्युलेशन पाहिजे. फोटिक स्टिम्युलेशन म्हणजे काय? लाईट. लाईट जेवढा कमीत कमी राहील, जर का तुम्ही लाईट लावून ठेवले भरपूर तर ब्रेनमध्ये एक्सायटेशन आपोआप व्हायला, म्हणून जेवढं कमीत कमी लाईट राहतील, डार्क राहतील. म्हणून आजकाल खाली लाईट्स लावतात जिथे, ओके, फक्त ज्या उठताना पाय दिसले पाहिजे अशा प्रकारचं. म्हणून जेवढं लाईट कमी राहील तेवढं चांगलं राहील. आणि मी तर म्हणेल ज्यावेळेला झोपायचं असेल त्यावेळेला शक्यतो जेव्हा आपण बेडरूम मध्ये प्रवेश करतो त्यावेळेला पहिल्यांदा ठरवून घ्यायचं की कुठलंही मी भांडण करणार नाही. ओके, ती जी पायपुसण्यावरच भांडण विसरून जायचं. इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन. भांडण पायपुसणीवर विसरून जायचं. नंबर 1. टीव्ही एक्साइटरी जे ब्रेनला एक्साइट करतं, म्हणून बेडरूम मध्ये टीव्ही जनरली आय अवॉइड. ओके, व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणून शक्यतो बेडरूम मध्ये टीव्ही नको. नंतरची डार्क एन्व्हायरमेंट सांगितलं. तिसरी जी स्टेप त्यामध्ये आपल्याला घ्यायची आहे, जेव्हा आपण झोपायला जातो त्यावेळेला जी गादी जी असते ती गादी ज्याला म्हणतो आपण जस्ट खूप सॉफ्ट जर का असेल दॅट इज गोइंग टू क्रिएट प्रॉब्लेम. म्हणून जे ते जे त्याला म्हणतो आपण साधे सिंपल, म्हणजे हे जे नाकाचं पाहिलं ही जी पार्ट आहे या टेक्स्चरची. ओके, तर या टेक्स्चरची गादी सगळ्यात इम्पॉर्टंट, जी प्लेन आहे ती. काही लोक उश्या खूप मोठ्या घेतात आणि फ्लेट. उशी फक्त फ्लॅट, जेवढी फ्लॅट असेल तेवढी चांगली. आणि वातावरण स्वच्छ. तर मी आणखीन म्हणेल रात्री झोपताना जर का तुम्ही छान आंघोळ केली आणि छान मॉलिश केली, पण कुठल्याही लहान बाळाला तुम्ही मॉलिश करा, बाळाला छान झोप येते. हा प्रयोग तुम्ही खरोच करून पहा. रात्री झोपताना कोमट पाणी, गरम पाण्याने किंवा ॲटलिस्ट जे आपल्याला सुटेबल ते पाण्याने आंघोळ केली, ब्रश केला आणि हलक्या त्याने मॉलिश केली आणि स्वच्छ कपडे घातले तर झोप येण्यास मदत व्हायला लागते. असं छोटीशी गोष्ट असते, पण तरी त्याचं चांगलं. पण याचं कारण काय? बॉडीमध्ये एक्सपान्शन तयार लागतं, मसल रिलीज व्हायला लागतात आणि तुम्हाला चांगलं वाटायला लागतं. ओके, असते छोटीशी गोष्ट, पण ब्रश करून रात्री झोपताना आणखीन चांगलं. ओके, पण कळलं. नेक्स्ट स्टेप घ्यायचे की रात्री जेव्हा तुम्ही बेडवर गेलात तर सायलेंट म्युझिक लावणं चालू करा. आपले जनरली काय होतं, आपला कुठला येणारा विचार आपलं राईट ब्रेन ऍक्टिव्हेट करतो किंवा लेफ्ट ब्रेन ऍक्टिव्हेट करतो, कारण अशा विचार तंत्रमध्ये आपण जातो. पण जेव्हा कुठलाही मोनोटोनस आवाज येतो, मोनोटोनस आवाज ज्या वेळेला येतो त्याला आपण हळूहळू त्या सहजपणे झोपेच्या अवस्थेत जातो. मी सगळ्यांना म्हणेल की रात्री झोपताना सिंपल, आजकाल युट्यूबवर खूप चांगल्या प्रकारचे मेडिटेशन म्युझिक आहेत. फक्त म्युझिक लावा, करू काहीच नका, फक्त म्युझिक लावा आणि थोडा वेळ काही न विचार करता, इन्स्टेड ऑफ कॉन्सन्ट्रेटिंग ऑन द थॉट, कॉन्सन्ट्रेट ब्रीदिंग, श्वासावर थोडं लक्ष द्यायचं. वेगळं काहीच करायचं. सायलेंट म्युझिक लावायचं, श्वासावर लक्ष द्यायचं, किंवा मग हळूहळू काय जनरली तुम्ही जेव्हा विचारावर लक्ष देता आणि विचार एक्साइटेड केमिकल तयार करतात, पण त्यावर फक्त श्वास आणि काहीच, जस्ट इट्स ओके, आय एम जस्ट लिस्निंग टू म्युझिक. हळूहळू बॉडीमध्ये ही अवस्था येईल. इथे लक्ष सगळ्यांच्या. इव्हन तुम्ही साधं सिंपल जरी ब्रिदिंग केलं तर त्यावेळेला आपल्या नाकामध्ये महत्वाचा पार्ट तुम्हाला सांगतो, आपल्याकडे नायट्रिक ऑक्साईड नावाचा एक पदार्थ तयार होतो. परत लिहून घ्या, नायट्रिक ऑक्साईड. नायट्रिक ऑक्साईड काय करतं, आपल्या रक्तवाहिन्या मोकळ्या करतं आणि शरीराच्या प्रत्येक भागाकडे रक्तपुरवठा चांगला व्हायला लागतो. ओके, मग जेव्हा तुम्ही सिंपल ब्रिदिंग एक्सरसाइज कराल, हळूहळू सिंपल श्वास, तर छोटं बॉक्स ब्रिदिंग शिकवतो तुम्हाला. पहा, हे करा बरं. तुम्ही एक काम करा, तुम्ही आरामात बसा. ओके, आता हे बोट घेऊन हे श्वास इनहेलेशन इथं आपण सुरू करू. श्वास घ्या, इथून हलका रोकायचा, इथून एक्झेलेशन, श्वास सोडायचा. इथून रोक. ते बॉक्सचा अर्थ काय, हा इनहेलेशनचा पार्ट आहे, हा थोडासा होल्डिंगचा पार्ट आहे
हा एक्झिलेशन पार्ट आहे, श्वास सोडण्याची प्रक्रिया. इथे परत छोटंसं होल्डिंग केलं आपण, अगदी छोटंसं. ओके, हार्डली 1 2 3 1 2 3 1 2 3, दॅट्स ऑल. तर जेव्हा तुम्ही असं सिंपल श्वास कराल, सहजपणे तुमचं लक्ष आपल्या या प्रक्रिया व्हायला लागेल आणि ब्रेन आपोआप शांत होईल. कुठलाही छोटासा प्रयोग करा जेणेकरून तुमचं ब्रेन शांत व्हायला लागेल. तर त्यावेळेला आपल्या बॉडीमध्ये नायट्रिक ऑक्साईड रिलीज व्हायला लागतो, रक्तवाहिन्या रिलॅक्स व्हायला लागतात आणि आपल्याला ताजं तवानं वाटायला लागतं, फ्रेश वाटायला लागतं. छोटे छोटे पॉजेस सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहेत. जर का मोठं यश मिळवायचं असेल तर छोटेसे पॉजेस हे तुम्हाला रिज्युनेट करायला लागतात, चांगलं करायला लागतात. ओके, नंतर रात्री पाणी थोडं कमी प्या, जेणेकरून लघवीला वारंवार जावं लागणार नाही. बऱ्याच लोकांना लघवीला वारंवार जावं लागतं आणि म्हणून झोप डिस्टर्ब व्हायला लागते. म्हणून रात्री थोडं पाणी कमी प्या, हे पण तुम्ही आरामात चांगलं करू शकता. तर इथपर्यंत स्टेप्स कळल्या सगळ्यांना. जेव्हा तुम्ही सकाळी उठता, पूर्ण झोप होऊ द्या आणि मग उठा. ओके, जेव्हा तुम्हाला जाग येईल त्या, पण एकदा जाग आल्यानंतर मग मात्र तुम्ही तुमच्या ऍक्टिव्हिटी तुमच्या प्लॅन प्रमाणे करा. बस सोपे सोपे काय सांगितलंय, रात्री झोपताना सायलेंट म्युझिक, छान अंघोळ, हलक्यातीने मॉलिश, डोक्याला हलक्यातीने मॉलिश. ओके, आणि उशीबद्दल बाकी सगळं सांगितलंय. आणि पूर्ण झोप होऊ द्यात मग उठा. आणि एकदा उठल्यानंतर मग मात्र तुमच्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज करा. नंतर आपल्याला परत आफ्टरनून डीप व्हायला लागतं. ज्यावेळेला तुमचं जेवण झाल्यानंतर साधारण 1 ते 4 1 ते 4 हे जे त्यावेळेला आपल्याला खूप गाढ झोप असते. दुपारी 1 ते 4 हा पण पिरियड राहतो, रात्री 1 ते 4 हा 2 पिरियड असतात ज्यावेळेला आपल्याला खूप डीप नॅचरल बॉडीमध्ये येत असते. आणि म्हणून जेव्हा तुमचं दुपारी जेवण होतं त्यावेळेला 15-20 मिनिटं अर्धा घंटा झोपायला काही हरकत नाही. पण तुम्ही 4-5 घंटे झोपायला लागलं तर रात्री झोप डिस्टर्ब व्हायला लागते. म्हणून साधारण जेवण झाल्यानंतर कमीत कमी अर्धा घंटा आपली बॉडी शांत व्हायला लागते, कारण त्यावेळेला पचनाची प्रक्रिया चालू व्हायला लागते. आणि म्हणून तुम्ही त्यावेळेला ॲटलिस्ट त्याला आपण वामकुक्षी म्हणत होतो, इट इज ऑलवेज हेल्दी फॉर बॉडी. पण त्याहीपेक्षा सगळ्यात महत्त्वाचं, जेव्हा जेव्हा तुम्हाला छोटासा वेळ मिळेल त्यावेळेला स्वतःला डाऊन कसं करायचं, स्वतःला स्लो कसं करायचं, स्वतःची घाई कशी ओळखायची. जेव्हा तुम्ही स्वतःला छोटे छोटे चेंजेस द्यायला लागाल, बेबी स्टेप द्यायला लागाल, तर झोप सहज पद्धतीने तुम्हाला एक झोपीसारखी अवस्था कशी पण काढते. ओके, तर अशा पद्धतीने तुम्ही स्वतःमध्ये छोटे छोटे चेंजेस अत्यंत उत्कृष्टपणे आणू शकता. नंतर चहा आणि कॉफी बद्दल मला म्हणायचं आहे. आपल्या चहा आणि कॉफीमध्ये एक न्यूरो एक्सायटेटरी केमिकल्स राहतात, त्याला आपण टॅनिन म्हणतो, कॅफिन म्हणतात. तर ब्रेनला एक्साइट करतं. पण चहा कॉफीने काय होतं, जेव्हा तुम्ही चहा कॉफी घेता त्याला ब्रेन मल्टिपल विचार करायला लागतं आणि ब्रेन कॉन्सन्ट्रेट होत नाही. हा एक महत्त्वाचा पार्ट आहे. आपल्याला फ्रेश खूप वाटतं पण ब्रेन मल्टी डायरेक्ट विचार करायला लागतं, एकावर कॉन्सन्ट्रेट करता येत नाही, फोकस येत नाही. आणि अभ्यासासाठी आणि एकाग्रसाठी 2 अवस्था, फोकस आणि फ्लो, ही 2 अवस्था. फोकस म्हणजे तुम्हाला जे पाहिजे त्यावर तुमचं मन एकाग्र आहे, आणि फ्लो म्हणजे ती सहजता आहे. कुठल्याही मेमरीमध्ये, कुठल्या याच्यामध्ये ह्या 2 अवस्था महत्त्वाच्या, फोकस आणि फ्लो. जेव्हा फोकस आणि फ्लो तुम्ही सहज आणू शकला तर तुम्हाला कठीण वाटणार नाही. आणि हा प्रयोग तुम्ही उद्यापासून सुरू करा. तुम्ही जे करता त्यावेळेला तुमच्या त्याच्यात लक्ष आहे का, बाकी काहीही तुम्ही करा. ओके, जर तुम्ही स्वयंपाक करत असाल तर स्वयंपाकामध्ये लक्ष आहे का, आता लेक्चर असेल तर लेक्चरमध्ये लक्ष आहे का, आंघोळ करताना आंघोळीमध्ये लक्ष आहे का, फिरायला जात आहे फिरायला लक्ष आहे का. म्हणजे बिईंग प्रेझेंट इज द नेक्स्ट इम्पॉर्टंट सिक्रेट वे टू लर्न. ठीक आहे, पटली सगळ्यांना. तर अशा प्रकारे सहज थोडे थोडे बदल आपण निश्चित आणू शकतो. आणि जेव्हा हे बदल आणतो, झोपेसारख्या प्रॉब्लेमवर आपल्याला उत्कृष्ट मार्ग मिळत आहे. येस, रेडी. वेगळे काही बदल करायची गरज नाही. एनी क्वेश्चन. आता जेव्हा आणखीन एक मला तुम्हाला सांगायचं आहे, पुढच्या वेळेला या ह्याच्यामध्ये मी तुम्हाला गायडेड मेडिटेशन शिकवणार आहे, किंवा त्याचं रेकॉर्डिंग म्हणजे त्याचं ट्रेनिंग नाही राहणार करायची, विल नॉट टेक.
पण एक युट्यूबवर राहील की माझ्या आवाजात स्लो कम्प्लीट म्युझिकमध्ये तुम्हाला झोपेत घेऊन जाण्याचं अशा प्रकारचं एक मेडिटेशन मी तुम्हाला युट्यूबवर टाकणार आहे. आलं लक्षात? जेणेकरून तुम्ही केव्हाही त्या डाउनलोड करून केव्हाही तुम्ही ऐकू शकता. ओके. आणि बरेचसे स्लीप मेडिटेशन युट्यूबवर सुद्धा अवेलेबल आहेत. पण तरी पण एका अशा सोप्या शब्दात हळूहळू ते आपल्याला तुम्हाला करायचं काहीच नाही. तुम्हाला बेडवर झोपायचं आहे आणि ते ऑन करायचं आहे बस. ओके. अशा प्रकारचं एक गायडेड मेडिटेशन मी युट्यूबवर टाकणार आहे. ते रेकॉर्ड करून टाकणार आहे. तर त्याचा आनंद तुम्ही घेऊ शकता. पण जर का झोपेचा तुम्ही जर का खराखुरा आनंद लुटायला लागला तर तुमच्या बॉडीमध्ये हेल्थ आपोआप यायला लागते. तुम्हाला स्ट्रगल नाही करावं लागणार. ओके. आणि हा स्ट्रगल शेवटी तुमच्याच बॉडीचा स्वतःशी आहे. तुम्हाला कोणी खूप किती अचीव केलं कोणी विचारणार नाही. तुम्ही किती हॅपी आहात ते विचारणार नाही. तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला किती अचीव केलं यापेक्षा तुम्ही किती हॅपी आहात हे महत्त्वाचं. हॅपीनेस इंडेक्स होतं. खरंच तुम्ही खुश आहात का? आपला स्ट्रगल ओळखा. जर का तुम्ही हॅपी मोडमध्ये स्वतःला न्यायला लागाल तर आपोआप ह्या नॅचरल प्रक्रिया आपोआप होतील. कुठलाही वेगळा बदल तुम्हाला करायची गरजच पडणार नाही. ओके. हे सगळ्यांना कळलं का? मग आता गायडेड मेडिटेशनचा वापर कसा करायचा? सर एक विचारू? हा बोला ना. थोडा मागच्या ह्याच्यातला प्रश्न आहे. तुम्ही ते म्हणालात रात्री मसाज करायचा हलकासा. सो मसाजर वापरला तर चालेल? लाईट मसाजर्स असतात का? हात सगळ्यात बेस्ट. कारण मसाज आणा परत ते ठेवा हातात आपले छान. आणि इव्हन जो ह्युमन टच असतो ना हा ह्युमन टच खूप इफेक्टिव्ह आहे. मसाजर मध्ये तो टच नाही ना पण आपल्या साधा ह्युमन टचने विथ दॅट लव्ह अँड अफेक्शन. आपण सगळ्यांवर प्रेम करतो पण स्वतःवर प्रेम नाही करत. हा मुख्य प्रॉब्लेम असतो आपला. पण पहिल्यांदा मग हलक्या हाताने स्वतःला प्रेमाने हात फिरवतो. यू रिअली एन्जॉय द टच. आणखीन एक शंका आहे की म्हणजे ॲज यू नो की इनिशियल स्टेजमध्ये जेव्हा मला झोपेचा खूप प्रॉब्लेम होता त्यावेळेला नेटवरती खूप असतात ना हे म्युझिक जसं तुम्ही म्हणालात लाईट म्युझिक किंवा स्लीप इंड्युसिंग म्युझिक असं आपण म्हणू. असे मी अनेक म्युझिक ट्राय केले पण हे माझ्या लक्षात आलं की कुठलंही त्यातलं म्युझिक प्ले केलं ना तर इट यूज टू इरिटेट मी मोर. म्हणजे ऍब्सोल्युटली उलटा परिणाम व्हायचा की आता नको मला. म्हणजे हे अगदी खूपच आतनं अस्वस्थ इरिटेशन व्हायचं त्या कुठल्याही स्लीप इंड्युसिंग. तर ते कशामुळे? हा व्हेरी गुड क्वेश्चन. तर प्रत्येकच नुकसा प्रत्येकाला काम पडेल असं नाही. पण तुम्ही तुमच्या स्वतःच्या आतमध्ये जाऊन पहा की काय तुम्हाला इरिटेट करतं. ओके. अशा वेळेला मी म्हणेल की पहिल्यांदा आरामात खुर्चीमध्ये आराम खुर्ची बसा थोडा वेळ आणि स्वतःला सेटल करा. हा प्रश्न खूपच महत्वाचा आहे. त्याला प्रवेश तर सेटल करा खुर्चीमध्ये. आणि जस्ट एकदा तुम्ही सेटल झाला स्वतःला तर तुम्हाला विचार करा की आपल्याला प्रत्येक एखादा प्रसंग आठवतो. आपण एका मेमरीमध्ये जातो बरोबर आहे. ॲव्हरेज सगळ्यांचं होतं कुठलाही एखादा मेमरी आठवते आपल्याला. आणि जसं मेमरी आठवल्याबरोबर आपल्या बॉडीमध्ये फिजिओलॉजिकल चेंजेस व्हायला लागतात. चिडचिड व्हायला लागते इरिटेशन व्हायला लागतं. लुक ॲट दॅट. ओके. म्युझिक ना लुक. जेव्हा तुम्ही पाहायला थोडा वेळ ते तुम्ही राहायला लागाल तुम्ही तर तुम्हाला कळायला लागेल की एका दुसरं एकदा ऍक्टिव्हेट व्हायला लागतं की हळूहळू थोडं राहायला लागतं हळूहळू रिलॅक्स व्हायला लागतं आणि त्याची कॅपॅसिटी वाढायला लागते. म्हणून 3 गोष्टी यामध्ये महत्वाच्या आहेत. पहिलं पार्ट आरामात खुर्चीमध्ये बसा आणि पहिल्यांदा सेटल करा. टेक वन थॉट दॅट किंवा वन इन्सिडेंट दॅट इरिटेट्स यू. म्हटलं मग तिथं थांबा. मग इरिटेशन पहा तुमच्या बॉडीमध्ये होणार काय काय होत आहे. वेदर इज टू मच और वेदर इट इज लेस हे तुम्ही मॅनेज करू शकता का? ओके. समजा ते मॅनेजेबल लेवलला आलं तर मग ते टेक्स्चर पहा. मग काय होतं माझ्या डोक्यामध्ये काय होतं बॉडीमध्ये काय होतं जिभेमध्ये काय होतं ते ट्रेस करा. एकदा मी ट्रेस करायला लागला तर मग काय व्हॉट वर्क्स फॉर यू अँड व्हॉट डझंट वर्क फॉर यू आता तुम्ही म्हटलं. ओके. होऊ शकतं साधं पायाला घेऊन हलक्याने मसाज केले यू मे फील बेटर.
ओके, तर यू फाइंड युअर ओन वेज टू सेटल युअर सेल्फ, टू ग्राउंड इट, टू स्लो इट डाऊन. ओके, आता तुम्हाला तेवढा प्रॉब्लेम आहे का? बिकॉज यू स्टार्टेड अंडरस्टँडिंग. तुम्हाला तुमचा स्वतःचा स्वभाव कळायला लागला, तुम्हाला स्वतःमधले बदल तुम्ही एन्जॉय करायला लागले आणि तुमची प्रगती एन्जॉय करायला लागली. ओके, नाऊ यू आर ट्यून विथ युअर सेल्फ. त्यावेळेला तेव्हा ट्यून नव्हता आणि म्हणून हा प्रॉब्लेम कमी झाला. ओके, हे जेव्हा तुम्ही नॅव्हिगेट करायला लागेल तुम्हाला कळलं की तुमचे कुठले न्यूरो एक्सायटेटिव्ह पॅटर्न्स आहेत आणि तुमचे न्यूरो इनिबिटिव्ह पॅटर्न्स आहेत. ओके, आणि मग स्वतःला माफ करणं चालू. स्वतःला खूप रिजिड साच्यात नका ठेवू. जेव्हा कोणी एखाद्या व्यक्ती रिजिड साच्यात ठेवतं ना तर बॉडीमध्ये हे चेंजेस आणखी जास्त होणार. तर इट्स ओके, लोकही तुमच्यासारखे राहणार नाही आणि तुम्हीही तुमच्यासारखे राहणार नाही, पण स्वतःला मोटिवेट करा, स्वतः आणखीन चांगलं करा. तर मग हे झोप हळूहळू तुम्हाला ती एन्जॉय व्हायला लागेल. कारण बॉडीचं नॅचरल पॅटर्न आहे रिलॅक्स व्हायला. तुम्ही कुठलंही गरम भांड ठेवलं ते आपोआप थंड होणार आहे. जोपर्यंत ती आग जी आहे ती बंद करा, तो एक्साइटेड बंद करा, ते भांड शांत आपोआप होणार. येस, गॉट अ पॉइंट? येस, ओके, फाईन. एनी अदर क्वेश्चन? थँक्यू सर. तर हां, तुम्ही म्हणताय की जसं आपण फिरायला गेलो तर आपल्या डोक्यामध्ये काहीतरी दुसरा विचार असतो, म्हणजे आपण त्या फिरण्याच्या याच्यामध्ये नसतो, आपल्या डोक्यामध्ये असतात. आणि तुम्ही नेहमी सांगताना काही पण करत असताना विचार येतात ते येऊ द्यायचे, त्याला आपण डिस्टर्ब करायचं नाही किंवा त्याला आपण हे नाही करायचं. मग ते कशी स्टेज मेंटेन करायची? आता तुम्ही बघा, जेव्हा आपल्या फिरायला निघता आपले एक विचार येणार आहे, कारण ब्रेनचं काम आहे ते. हार्ट धडकणार आहे तर विचार येणार आहे, ब्रेनचं काम आहे. पण होतं काय, एक विचाराचा संलग्न दुसरा विचार करतो, दुसरा विचार संलग्न तिसरा. संलग्न शब्द महत्वाचा आहे. आणि मग तिथून आपण भावना निर्माण करतो, भावनानंतर संवेदना निर्माण करतो, संवेदनामध्ये त्या परिणाम श्वासावर पडतो आणि श्वासामध्ये बॉडीमध्ये चेंज व्हायला लागतो. हा पॅटर्न आहे. म्हटलं परत सांगू, पहिल्यांदा आपण विचार करतो, परत संलग्न विचार करतो, आणि जेव्हा संलग्न विचार करतात मग परत त्याचं रूपांतर भावनांमध्ये व्हायला लागतं. जेव्हा भावनाचा अतिरेक व्हायला लागतो त्याचं रूपांतर संवेदनामध्ये व्हायला लागतं. आपल्याला मग चिडचिड वाटायला लागते, आपल्याला अस्वस्थ वाटायला जे काय व्हायला लागतं त्याचं रूपांतर ब्रिदिंगमध्ये पडतं, श्वासावर पडतं आणि त्याचं रूपांतर एनर्जीमध्ये पडतं. यू स्टार्ट फिलिंग इरिटेट लाईक दिस. अशा प्रकारचे परिणाम पडायला लागतात. ओके, हे असं आपले नेहमी सायकल. आता जर का त्या विचारांची तिथे जर तुम्ही ब्लॉक केलं की इट्स ओके, ओके टू फील अँग्री. ओके, मग आता तिची मला गरज आहे का? नाही, आता मी जाताना म्युझिक ऐकणार. ओके, झालं, सायकल ब्रेक झाला, तुम्हाला चांगलं वाटतं. तुम्ही जर अरे मला विचारच करायचा म्हटलं तर वारंवार येणार. सायकल ब्रेक, आपले पॅटर्न ब्रेक. सक्सेस आपला नेहमीचा पॅटर्न ब्रेक नाही यायला लागतात. लक्षात, प्रत्येकाला सक्सेस केव्हा मिळतं? जेव्हा आपण आपली नेहमीचे पॅटर्न ब्रेक करतो. एक तर त्याच पॅटर्न राहिल्यामुळे तेच मिळतात. म्हणून एक वाक्य नेहमी लक्षात ठेवायचं, इफ यू आर डुईंग द सेम थिंग अगेन अँड अगेन यू विल गेट द सेम रिझल्ट अगेन अँड अगेन. बरोबर आहे? मग जर का तुम्ही हे पॅटर्न ब्रेक करणार नाही तो पण लॉंग टर्म दिलं तुम्हाला मिळणार. म्हणून आपली आणि पॅटर्नला जज नका करू. इट इज नथिंग राईट अँड रॉंग. की हा माझा पॅटर्न आहे, चिडचिड करणं माझा पॅटर्न आहे आणि अशामुळे चिडचिड करतो हा माझा परिणाम पडतो. आज मी हा प्रयोग बंद करेन. ओके, आणि छोटे बेबी स्टेप मी घ्यायला लागेल आणि तेव्हा मग आपल्याला चेंज मिळायला लागतं. इफ यू स्ट्रगल विथ युअर सेल्फ, साधं स्विमिंग करण्यासारखे तुम्ही पाण्याची जेवढं स्ट्रगल कराल, जेवढं हातपाय माराल तेवढं तुम्हाला स्विमिंग येईल का, तेवढं बुडण्याचा अनुभव व्हायला लागेल, तेवढं तुम्हाला सफोकेट व्हायला लागेल. आणि मासे सहज स्विमिंग करतात, ते पाण्यामध्ये झोपतात. पण मग जसं जीवनाशी नैसर्गिकरित्या जोडाल त्यावेळेला तुम्हाला सगळी प्रक्रिया बॉडीची नैसर्गिक व्हायला लागेल. कारण तुमच्या प्रत्येकाच्या बॉडीमध्ये नैसर्गिक हिलिंग पॉवर आहे. तुमच्या प्रत्येक प्राण्यांमध्ये आहे, तुमच्यामध्ये आहे. पण तुमचं जे थिंकिंग ब्रेन आहे त्याला इनिबिट करतं. हे शेवटचं वाक्य खूपच महत्त्वाचं आहे. तुमच्या प्रत्येक व्यक्तीमध्ये एक नैसर्गिक हिलिंग पॉवर आहे. पण तुमचंच विचारांचं जजमेंट करणारं ब्रेन त्याला इनिबिट करतं आणि तुम्हाला न्यूरो एक्सायटेड अवस्थेमध्ये ठेवतं, इम्बॅलन्स ठेवतं आणि म्हणून झोपेचा प्रॉब्लेम सुरू व्हायला लागतो. कारण तुम्ही त्या साच्यामध्ये ठेवता की आपला नवरा असंच पाहिजे, आपल्या बायकोने असंच केलं पाहिजे, मुलाने असंच केलं पाहिजे. अरे जरुरी थोडंच आहे. ओके, तुमच्या नियमांप्रमाणे जग थोडं चालणार आहे, पण तुमच्या नियमात तुम्ही चाला.
ते अतिशय महत्वाचं आहे. आर यू कन्व्हिन्स अबाउट दिस? येस ऑर नो? Yes. हा छोटे आणि छोटे बदल तुम्ही आरामात करू शकता. इट्स पॉसिबल. एकदा चेंजेस तर मी म्हणजे डेली बघते. समजा एखाद्या वॉकिंग करताना मला एखादी फ्रेंड भेटली, मी बोलत बोलत जेव्हा जाते तिच्यासोबत, तर मी 5 किलोमीटर जरी चालली ना तरी मला छान वाटते, कारण मी थकत नाही. आणि ज्या दिवशी कोणी फ्रेंड भेटली नाही किंवा मी समजा म्युझिक ऐकायला गाण्याचं कॉर्ड वगैरे नेलं नाही, तर मी अर्धा तासातच इतकी थकून जाते. असं वाटते बापरे, पाय पण दुखायला लागले, हात पण दुखायला लागले, आणि असं वाटते चला परत जाऊ आपण, म्हणजे असं फील होते. कारण मग ते डोक्यात कशी घाई असते की आपल्याला जायचं, स्वयंपाक करायचं, ते जे रुटीन असते रोजचं ते डोक्यामध्ये चालू राहत होतं. तर हे जे तुम्ही सांगितलं ते फील होते आपल्याला. हेच पॅटर्न आहे ना, हे आपले पॅटर्न्स असतात. आपलेच पॅटर्न आपल्याला रोखतात किंवा आपल्याला नवीन पॅटर्न आपल्याला दुरुस्त करतात. म्हणजे तुम्हाला वेगळा काही बदल नाही करायचा. आपले पॅटर्न ओळखायचे, योग्य आहे की अयोग्य पार्कन पाहिजे, स्वतःमध्ये थोडा बदल करायचा. या 3च गोष्टी आहे, बाकी काहीच नाही. अँड नो ह्युमन बिंग इज बॅड. जगातला कुठलाच ह्युमन बिंग बॅड नाही. इट इज अनस्किल्ड, ट्रेन नाही आहे, त्याला हे ट्रेनिंग नाही मिळत. दॅट इज द प्रॉब्लेम. येस, आर यू कन्व्हिन्स अबाउट दिस? हॅव यू एन्जॉयड टुडेज लेक्चर? Yeah. येस. Very. आणखीन तुला तर आता गायडेड मेडिटेशन मध्ये करायचं काय? पहिल्यांदा तुम्ही बेडवर झोपल्यानंतर काही स्टेप्स लक्षात ठेवा. गायडेड मेडिटेशन मध्ये तुम्ही बेडवर झोपल्यानंतर पहिल्यांदा तुमच्या बॉडीचा कॉन्टॅक्ट बेडशी पाहायचा. म्हणजे कुठं पायाचा स्पर्श पाहायचा बेडशी, मांड्याचा स्पर्श पाहायचा, कमरेचा पाहायचा, फक्त पायाचा नोटीस करायचा, खांद्याचा पाहायचा, आणि त्याला तो होणारा स्पर्श आणि त्या मिळणार कम्फर्ट पाहायचा. म्हणजे साधारण पहिले 5-1 मिनिटं ते पाहायचं. नंतर तुम्ही पहा पहिला रिजिड राहतो का, जी बेस्ट कम्फर्टेबल पोझिशन आहे ती घ्यायची, ज्यामुळे तुम्हाला खूप छान वाटतं. ओके. आणि एकदा ते झाल्यानंतर आपल्याकडे चॉईस, आपला नेहमीचा पॅटर्न पाहायचा. आपण विचारामध्ये गुंततो आणि पुढे पुढे जायला लागतो, आणि मग विचार करतो आला मला झोप नाही आलं तर कसं होईल. ओके. तर त्याला तात्पुरतं बाजूला ठेवून द्यायचं आणि सिंपल एक काउंट करा, म्युझिकला, एनिथिंग व्हॉट यू लाईक. ओके, सिंपल. हात जरी हातात घेतला असं सिंपल हे केलं, हाताला प्रेमाने केलं, स्वतःला हलक्या मॉलिश केली, व्हॉट इफ यू फील, व्हॉट इज वर्किंग फॉर यू, हे तुम्ही जज करा. तुम्हाला काय वर्क करत आहे. ओके. आणि मग पहा तुम्हाला रूम मधलं वातावरण चांगलं करा, प्लीझंट करा, कॉन्फ्लिक्ट रिझॉल्व्ह करा, लोकांना प्रॉब्लेम सहित ऍक्सेप्ट करणं सुरू करा. जेव्हा असं करायला लागेल ना, तुम्हाला आपोआप शांत वाटायला लागेल, आणि हळूहळू तुमच्या झोप केव्हा तुम्हाला, कारण झोप इतक्या लवकर दुरुस्त व्हायला तुम्हाला पता पण लागणार नाही. फक्त डोंट स्ट्रगल विथ युअर सेल्फ. दॅट्स ऑल. एन्जॉय इच अँड एव्हरी मोमेंट. येस, एवढं सोपं आहे. सांगणं सोपं आहे. सांगणं सोपं आहे, पण हे जेव्हा स्वतः मी करून पाहिलं ना, नाही, आय अग्री. मी जेव्हा स्वतः हे जे मी बोलतोय मी स्वतः करून पाहिलेलं आहे. माझ्या बॉडीमध्येच प्रचंड अँझायटी होती, प्रचंड अस्वस्थ राहायचो, पण जेव्हा छोटे छोटे स्टेप्स घेतल्यानंतर त्याचे बेनिफिट मला स्वतःला मिळायला लागले. उगीच मी बोलायचं म्हणून नाही बोलत आहे, सांगणं मला कळतं. पण म्हणजे बेबी स्टेप्स आहेत त्या, एक तर बेबी स्टेप्सच घ्यायला पाहिजे. बेबी आपण सहज घेऊ. इट टेक्स टाइम. टाइम राहतं, पण डोंट फील बॅड. एखादा चुकलं तर बॅड नाही. एका लहान मुलाला चालवणं शिकवतो कसं आहे, एक पाऊल टाकतो 10दा पडतो, मग दुसरं पाऊल शिकतो ना, तसंच आहे ना. तर बी जेंटल ऑन युअर सेल्फ. ओके, दॅट इझी. आणखी तुम्हाला काही सुचव असं वाटतं याच्यामध्ये, दॅट इज ऑल्सो मोस्ट वेलकम. एनीवन विच इज वर्किंग फॉर यू. जेड कमी करणे आणि कमी बोलणे, म्हणजे दॅट हेल्प्स. जेड कमी करणं, म्हणजे एकदा तुम्ही बेडरूम मध्ये गेल्यानंतर हळू शांत. आणि आणखी सोपा तुम्हाला आणखी प्रयोग सांगतो. एखाद्या बारीक अक्षरातलं पुस्तक वाचायला सुरू करायचं, इंस्टेड ऑफ वॉचिंग टीव्ही. दॅट ऑल्सो हेल्प्स.
आणि थोडस जड, म्हणजे असं लाईट पुस्तक नाही. मी जर वाचन केलं रात्री स्पेशली तर मी थोडं समजायला जड ते हा ते भलेही आपलं समजण्याचं चालतं पण दॅट वर्क्स. हा बऱ्याच ते लोकांना ते थोडंसं work करायला. work But it's okay. It's okay. Be gentle on yourself. That's all. Don't be very harsh. कारण आपली जी पॅटर्न्स आहेत हे वर्षानुवर्ष लागले तयार व्हायला, त्याला ब्रेक व्हायला वेळ लागत असतो. आणि तुम्हाला मजा करणार, पॅशन पहा, सर्च युअर पॅशन. एकदा तुम्हाला पॅशन मिळाले तुम्हाला मजा येईल, यू एन्जॉय एव्हरीथिंग. ओके, मग खरोखर तुम्हाला वाटतं अरे आय कॅन डेफिनेटली, आय एम गुड विथ मी. येस, ओके. Yes. एनिथिंग स्पेसिफिक? आपल्या आणखी 3 मिनिटं आहेत. एनी स्पेसिफिक? हा, आणखी छोटं मला पाहायचं की तुम्ही जेव्हा काम करता दिवसभर तर मध्ये मध्ये 10-10 मिनिटाचे पॉज घ्या. समजा 1 तास काम केलं, एक 5 मिनिटाचा पॉज जरूर घ्या. काही काही लोक सतत कामात राहतात आणि ऑफिसही काम करतात, तसं कधीच नका. 1 तास घ्या, 5 मिनिटं नुसतं पॉज घ्या आणि स्वतःला आराम खुर्चीमध्ये ताणून द्या थोडे. तर हे जी छोट्या छोट्या स्लीप असतात, मायक्रो स्लीप, ते खूप बेनिफिशियल आहे. ओके, तर मायक्रो स्लीप्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. आय विल जस्ट सजेस्ट की करायचं काय, एखाद्या आराम खुर्चीमध्ये डोळ्यात निस्सार पाण्याचा कपडा आहे आणि ते सोपा तुम्हाला सांगतो, एक टर्किश टॉवेल घ्यायचा, टर्कीचा ओला करायचा आणि थोडंसं त्याला गरम करायचं. समजा ताटलीवर हे ठेवलं, ओला पिऊन घ्यायचा आणि डोळ्यावर नुसतं ठेवून द्यायचं. दॅट्स ऑल. 5 मिनिटं. त्यांनी तुम्हाला चांगलं वाटायला लागेल, कारण त्यांनी मायक्रो सर्क्युलेशन वाढायला लागतं. तर हे छोटे छोटे प्रयोग आणखीन इफेक्टिव्ह ठरतात. आता टर्किश टॉवेलचं तुम्हाला सांगितलं, डोळ्यात पामिंग करणं मागे सांगितलं तुम्हाला त्या प्रकारचं, आणि सैल कपडे खूप इम्पॉर्टंट. आता पुढच्या टॉपिक मध्ये आपण लेट्स अंडरस्टँड ओबेसिटी, लठ्ठपणा समजून घेऊया आपण. ओके, हा महत्वाचा टॉपिक आहे. हा आता व्यवस्थित समजून घ्या. सो नेक्स्ट टॉपिक, लेट्स अंडरस्टँड ओबेसिटी. बेसिकली याला कमीत कमी 3 सेशन तर लागतील, 3 ते 4 सेशन लागतील त्याला. वी डोंट नो, बट वी आर अंडरस्टँडिंग राईट फ्रॉम द बेस. सगळे पैलू आपण पाहणार आहोत. आणि यामध्ये तुम्हाला कुठलेही प्रश्न तुम्ही विचारू शकता. यू कॅन आस्क मी, नंबर आहेच. आणि इवन सेशनच्या आधी पण विचारू शकता तुम्ही. ओके, येस, ओके, एनीवन? Okay. Thank you so much, sir. Okay, bye. See you. Good night. Martin,